सध्या राज्यभरातल्या गावखेड्यात वलमाझरी ग्रामपंचायतीची चर्चा आहे। कर भरल्यावर त्या बदल्यात बक्षीस मिळणार असतील तर चर्चा होणारच ना। पाहूयात हा रिपोर्ट। वलमाझरी ग्रामपंचायतीचा नादखुळा। कर भरा, विमान सफरीला जा। कर भरणाऱ्या ग्रामस्थांवर बक्षिसांची खैरात। तुम्ही वेळेआधी कर भरला तर तुम्हाला काय मिळतं? 1% किंवा 2% सूट। पण मंडळी, ते वलमाझरी गावचे ग्रामस्थ बघा कसे ऐटीत आहेत। का म्हणून काय विचारताय? त्यांच्या ग्रामपंचायतीनं त्यांना बक्षिसांची खैरात वाटली आहे। आणि एवढं कमी की काय म्हणून एक ईश्वर चिठ्ठी काढून ज्याचं नाव त्यामध्ये येणार त्याला थेट नागपूर ते हैदराबाद विमान प्रवास, हैदराबाद मध्ये राहण्याची सोय आणि बरंच काही। ऐकून थक्क झालात ना? पण हे खरंय, सर्वांनी कर भरावा म्हणून गाव पातळीवरच काय तर शहर पातळीवर सुद्धा अनोखी शक्कल लढवली जाते। पण भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या वलमाझरी गावची बातच वेगळी। ग्रामस्थांनी मे महिन्यातच कर भरावा म्हणून ग्रामपंचायतीनं मासिक सभेत ठराव केलाय। स्मार्ट ग्राम पुरस्कार पटकावलेल्या वलमाझरी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम। गाव स्वच्छ, निरोगी, सुंदर आणि सदाहरित राहण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेतला। घर आणि पाणीपट्टी असे सर्व कर 15 मे 2025 पर्यंत भरणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ योजना आणली। ईश्वर चिठ्ठीत नाव येणाऱ्याला थेट नागपूर ते हैदराबाद विमान सफरीची संधी आणि राहण्याची सोय। द्वितीय क्रमांकाला 100 किलो तांदूळ, तृतीय क्रमांकाच्या कुटुंबातल्या 5 जणांना अभयारण्याची सफर, चौथ्या क्रमांकाला 20 किलो तुरीची डाळ आणि 5व्या क्रमांकाला 1 टीन खाद्यतेल आणि 6व्या क्रमांकाला 1 चांदीचा शिक्का अशी बक्षिस। आम्ही आता अशी संकल्पना राबवली की हा कर ह्या अगदी म्हणजे मे महिन्यामध्येच व्हायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही लोकांना विविध प्रकारचे असे पारितोषिकांची एक ड्रॉ काढला। त्यामध्ये आम्ही जे चिठ्ठी ईश्वर चिठ्ठी उचलण्यात येईल, पहिल्या चिठ्ठीला विमानाचा प्रवास, हैदराबाद इथली विमानाचा प्रवास आणि तिथे राहण्याची सोय आणि येण्याची सोय आम्ही पहिल्या चिठ्ठीवाल्यांना अशी सुविधा निर्माण केला। त्यानंतर दुसरी जी चिठ्ठी आहे तिच्याकरता आम्ही 100 किलो जयश्रीराम तांदळाचा तांदूळ देण्याचे ठरवले आणि तिसऱ्या चिठ्ठीला नागझिरा अभयारण्याची सफारी। या ग्रामपंचायतीला अनेक पुरस्कार मिळाले। गावातला कचरा गोळा करून खत निर्मिती केली जाते। गावात प्रत्येक घर आणि परिसरात झाडं लावून परिसर हिरवागार केलाय। आमच्या ग्रामपंचायत मध्ये खूप काही सोयी सुविधा मिळाल्या आहेत। त्या सोयी सुविधा अशा आहेत की 2020-21 पासून ज्या लोकांनी कर भरलेला आहे त्यांना मोफत आटा चक्की, त्यांना मोफत पाणी, आरोचा शुद्ध पाणी आणि गरम पाण्याची पण सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। चारही गावात जो आमची सुका कचरा, ओला कचरा जो साठवून ठेवतो तो नेण्याकरिता ग्रामपंचायततर्फे गाडी येते आणि तिच्या गावातच विलगीकरण होऊन त्याच्यावर प्रोसेस सुद्धा होते। या ड्रॉ बरोबरच सर्व कर भरले तर त्या कुटुंबाला मोफत धान्य दळून दिलं जाईल। त्याचबरोबर आरोचं शुद्ध पाणीही मोफत मिळणार आहे। त्यामुळे पहिला कर कोण भरतो अशी स्पर्धा जणू या गावकऱ्यांमध्ये लागली आहे। काहीही असो, पण इतर गावकऱ्यांना हेवा वाटेल असा उपक्रम राबवत सोयी देणाऱ्या या ग्रामपंचायतीला हेच निर्णय विकासाच्या महामार्गावर नक्की नेतील। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।